नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे बघा। फेब्रुवारीचा 8वा हप्ता जो आहे बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आला, परंतु काही महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे। हा हप्ता का आला नाही, हा हप्ता किती येणार आहे, हा हप्ता कधी येणार आहे आणि हा हप्ता जो आहे याला येण्यास एवढा वेळ का झाला याविषयी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, फेब्रुवारीचा हप्ता जो आहे बऱ्याच महिलांना खात्यावरती आलेला आहे, परंतु काही महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो आलेला नाही आहे। याचं कारण काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आत्तापर्यंत आपल्याला जे आहे लाडक्या बहिणींना 8 हप्ते म्हणजे 7 हप्ते मिळाले, काहींना तर काहींना 8 हप्ते मिळालेले आहे बरोबर। आत्तापर्यंत जानेवारीपर्यंत बऱ्याच महिलांना सरसकट सगळ्या महिलांना जो आहे हप्ता जो आहे 1500 रुपये हप्ता जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे सरकारतर्फे। लाडक्या बहिणींना एक खूप मोठी आनंदाची बातमी मी सांगणार आहे, ती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, तुम्हाला समजणार आहे। बघा, 7 हप्ते तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेले आहे। बऱ्याच महिलांच्या खात्यावरती 8वा हप्ता सुद्धा येऊन पडलेला आहे, तोही महिला दिनाच्या दिवशी मोठी गिफ्ट हे सरकारने तुम्हाला दिलेला आहे। परंतु बऱ्याच महिलांच्या खात्यावरती 8वा हप्ता जो आहे तो आलेला नाही आहे। तो 8वा हप्ता जो आहे तो कधी येणार आहे याविषयी सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बऱ्याच महिलांना जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो आलेला नाही आहे आणि बऱ्याच महिलांना आत्तापर्यंत एकही पात्र असून सुद्धा एकही हप्ता आलेला नाही आहे। तर त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा महत्त्वाची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, आत्तापर्यंत 7 हप्ते तुम्हाला मिळालेले आहे। 2,51,00,000 महिलांच्या खात्यावरती हप्ता जो आहे तो डेबिट करण्यात आलेला आहे 8वा हप्ता, परंतु तुमच्या खात्यावरती आलेला नसेल तर काळजी आणि चिंता करण्याचं कारण नाही आहे, कारण येत्या 2 ते 3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये बदल होणार आहे आणि तुमचा हप्ता जो आहे तो लेट का आला तर याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगते। बघा, आत्तापर्यंत 8 हप्ते जे आहे ते बऱ्याच महिलांना आले, काही महिलांना 7 हप्ते आले। बऱ्याच महिलांच्या फॉर्मची पडताळणी चालू होती, त्यामुळे महिलांच्या खात्यावरती जो हप्ता आहे तो येण्यास उशीर झालेला आहे। काही महिलांच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे हा जो हप्ता आहे तो लेट आलेला आहे। महिलांच्या फॉर्मची जी आहे ती छाननी चालू आहे। बऱ्याच अपात्र महिला आहे, त्यांना वगळूनच पात्र महिलांसाठीच फक्त ही जी योजना आहे ह्या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी सरकारने वेगवेगळे निकषसुद्धा आता लावलेले आहे। अगदी कठोर असे निकषसुद्धा सरकारने लावलेले आहे। ते निकष मी थोडक्यात 2 मिनटं तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला समजेल का त्या निकषांमध्ये जर आपण बसत नाही तर आपल्याला हप्ता कसा काय येईल म्हणून। याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते। बघा, निकष काय आहे, जर तुमच्या घरी 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला हा जो हप्ता आहे तो मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेस तुम्ही पात्र नाही। तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी नोकरदार असेल किंवा पेन्शनधारक जर कोणी असेल तर तुम्हाला हा जो हप्ता आहे तो मिळणार नाही, म्हणजे लाडकी बहीण योजनेस तुम्ही अपात्र आहात। तुमच्या घरी जर 5 एकरपेक्षा जमीन जास्त असेल तरी देखील तुम्हाला हप्ता मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेस तुम्ही अपात्र आहात। आता बरेच लोक घरातून इन्कम टॅक्स सरकारला भरत असतात, हे चुकीचं नाही आहे, हे चांगलं आहे इन्कम टॅक्स भरणं, पण आपलं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला टॅक्स भरावा लागतो आणि टॅक्स जर आपण भरला तर निश्चितच आपण ह्या योजनेस अपात्र नाही आहे। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या घरामध्ये कोणालाही 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या महिलांना आता अपात्र करण्यात येणार आहे। बऱ्याच महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे ह्या त्रुटी आणि अटींमध्ये, ज्या महिला बसत नाही किंवा ज्या घरांमध्ये ज्या महिला ज्या आहेत 2-2, 3-3 महिलांना हप्ता येत असेल आणि तुम्हाला जर 2-3 महिला तुमच्या घरातून हप्ता घेत असेल तर 2पेक्षा जास्त महिलांना आता हा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो देण्यात येणार नाही आहे, कारण 2पेक्षा अधिक महिलांना एका घरातल्या महिलांना हप्ता मिळणार नाही। फक्त 2च महिलांना याचा लाभ मिळणार आहे, 2पेक्षा अधिक महिला याचा लाभ घेऊ शकत नाही असं स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे आपल्याला। आणि म्हणूनच काही महिलांना जे आहे फेब्रुवारीचा 8वा हप्ता जो आहे तो खात्यावरती आलेला नाही आहे, परंतु बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा जो हप्ता आहे तो डेबिट करण्यात आलेला नाही आहे। बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा हप्ता अजून सोडण्यात आलेला नाही आहे। तुम्ही जर त्या जिल्ह्यातून असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते मला नक्की सांगा, म्हणजे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे मला कळेल। आणि व्हिडिओला प्लीज करून पटकन एक लाईक करत जा।
व्हिडिओला लाईक केलं ना तर मला खरंच खूप बरं वाटतं. ज्या वेळेस तुम्हाला हप्ता आला नाही आहे, 8वा हप्ता आलेला नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं अजिबात नाही आहे. असं समजून जा की तुमच्या जिल्ह्यामध्ये अजून हप्ता आलेला नाही आहे. फॉर्मची छाननी चालू आहे, पडताळणी चालू आहे. बऱ्याच अपात्र महिला ज्या आहे त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेतरी पात्र असलेल्या महिलांना देखील हप्ता येण्यास विलंब होत आहे. त्यामुळे 8वा हप्ता जो आहे तुम्हाला 8वा हप्ता आणि 9वा हप्ता जो आहे सरकार तुम्हाला 8वा हप्ताला लेट झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता जो आहे तो बरोबरच देणार आहे. बऱ्याच गोरगरीब महिला ज्या आहेत त्यांना आता होळी आणि गुढीपाडवा जो आहे त्याचे सण साजरे करण्यासाठी त्यांना हा जो हप्ता आहे तो खात्यावरती येणार आहे. आणि हे 2 सण साजरे करण्यासाठी, मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी, मुलांच्या परीक्षा फी भरण्यासाठी हा जो हप्ता आहे, या हप्त्याची गोरगरीब महिला ज्या आहे त्या आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु आपल्याला जो आहे हा हप्ता जो आहे अजून मिळालेला नाही आहे. त्यामुळे आम्ही अपात्र झालो की काय या संभ्रमात ही लाडकी बहीण पडलेली आहे. परंतु चिंता आणि काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे. आता बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींना खात्यावरचे जे आहे पैसे आत्तापर्यंत आलेले नाही आहे. त्या महिलांनी काय करायचं आहे? पात्र असून देखील तुम्हाला 7 हप्ते आत्तापर्यंत सरकारने वाटप केले, परंतु तुमच्या खात्यावरती 1 रुपया देखील आलेला नाही आहे. तर एक काम करायचं आहे, पॅन कार्ड घ्यायचं, आधार कार्ड घ्यायचं आणि हे दोन्ही घेऊन तुम्ही पोस्टामध्ये जा. पोस्टामध्ये खातं खोलायचं आहे. पोस्टात खातं खोलल्यानंतर सगळ्यात आधी सरकार जे आहे पोस्टामध्ये पैसे टाकत असतं. लाडक्या बहिणीचे पैसे जे आहे सगळ्यात पहिले पोस्टात, कारण ते सरकारी पोस्ट ऑफिस आहे म्हणून त्याआधी इतर बँका, इतर खाजगी बँकांमध्ये सोडण्या अगोदर सरकारी बँकांमध्ये सरकार जे आहे ते पैसे पाठवत असतं. त्यामुळे तुम्ही पोस्टात खातं खोलून घ्या, लगेच तुम्हाला पैसे जे आहे ते खात्यावरती येतील. आता बऱ्याच महिलांच्या जे आहे नंबर जो आहे तो आधार कार्डला लिंक नाही आहे, तुमच्या बँक खात्याला लिंक नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मॅसेज येत नाही. खात्यावरती पैसे येतात परंतु तुम्हाला मॅसेज जो आहे तो येत नाही. त्यामुळे काय करायचं आहे, खात्याला जे आहे मोबाईल नंबर जो आहे तो तुम्ही लिंक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला जे आहे खात्यावरती तुमच्या पैसे येणार आहे. तुम्हाला काळजी चिंता करायचं कारण नाही आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आता तुम्ही करून घ्यायच्या आहे. आता काही नवीन निकष जे आहे ते सरकारने लावलेले आहे, ते मी 2 मिनिटात तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काही गोष्टींच्या संभ्रमात तुम्ही राहणार नाही. बघा, आता नमोद शेतकरी योजनेच्या बऱ्याच महिला ज्या आहेत त्या लाभ घेत असतात, परंतु आणि लाडकी बहीण योजनेचा देखील त्या लाभ घेतात असतात. परंतु आता काय होणार आहे बघा, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला 1500 रुपये येत असतील आणि नमोद शेतकरीचे 1000 रुपये येत असतील, तर इथे लाडक्या बहिणीचे तुम्हाला फक्त 500 रुपये येणार आहे आणि नमोद शेतकरीचे तुम्हाला 1000 रुपये, असे दोन्ही मिळून तुम्हाला 1500 रुपये सरकार देणार आहे. दिव्यांग महिला ज्या आहेत त्यांच्या खात्यावरती जर दिव्यांग योजनेचा जर 1000 रुपये जर हप्ता येत असेल तर त्यांना देखील आता या योजनेचा, लाडकी बहीण योजनेचा फक्त 500 रुपये येणार आहे आणि असे म्हणून त्यांना 1500 रुपये देण्यात येणार आहे. परंतु नमो शेतकरी योजना, दिव्यांग महिला योजना या आणि लाडकी बहीण योजना या योजनांचे सरसकट त्याच दिवशी पैसे येणार आहे ज्या दिवशी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहे. आणि आता बघा, आता सरकारने जे आहे पात्र महिलांना जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी काही निकष लावलेले आहेत. तर ते निकष काय आहे, एक मिनिटात तुम्हाला समजून सांगते मी. बघा, ज्या महिला ज्या आहे त्यांचं नाव जे आहे म्हणजे फॉर्मवरती नाव वेगळं आहे. तुम्ही लाडकी बहिणीचा योजनेचा घाईघाईमध्ये फॉर्म भरला असेल त्यावरती नाव वेगळं असेल, तुमचं बँक खात्यावरती नाव वेगळं असेल आणि आधार कार्डवर जर तुमचं नाव वेगळं असेल तर तुम्ही आता अपात्र होणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच लगेच चौकशी करून घ्या का तुमचं नाव व्यवस्थित आहे का, स्पेलिंग मिस्टेक तर नाही आहे ना त्यामध्ये, तर हे तुम्ही चौकशी करणं फार गरजेचं आहे. आता बऱ्याच महिला ज्या आहे लग्न करून परराज्यामध्ये स्थायी झालेल्या आहे, त्या महिलांना जे आहे आता ह्या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. कारण ही योजना जी आहे ती महाराष्ट्र राज्याची योजना आहे. त्यामुळे ह्या महिलांना जे आहे यांना बाद करण्यात येणार आहे. आता बऱ्याच महिला ज्या आहे त्यांनी 20 वर्षामधून 21 वर्षामध्ये पदार्पण केलेलं असेल तर त्या महिलांना आता इथून पुढे हप्ता मिळणार आहे. म्हणजे त्यांनी जर आता ह्या महिन्यामध्ये जर हप्ता फॉर्म जर भरला
तर पुढच्या महिन्यापासून त्यांना जो हप्ता आहे तो मिळण्यास सुरुवात होणार आहे. बऱ्याच महिलांचं 65 म्हणजे आता ही योजना जी आहे ती 21 वयोगटापासून तर 65 वयोगटापर्यंतची आहे. तर बऱ्याच महिलांना आता इथे जे आहे त्या 65 मधून 66मध्ये गेलेल्या आहे. तर त्या 66 वयामध्ये पदार्पण केलेल्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. तर ज्या 60-65 वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांना दवाखान्यासाठी पैसे लागतात, त्यांना इतर खर्चासाठी पैसे लागत असतात, तर त्या ज्या महिलांना आहे या योजनेचा भरपूर मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भागात असो, ज्या ठिकाणी महिला ज्या आहे पात्रतेमध्ये जर बसल्या तरच त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो हप्ता जो आहे वेळेवर मिळणार आहे. आणि हा हप्ता जो आहे एकदा तुमची पडताळणी झाली का पुढचे 5 वर्ष तुमची पडताळणी होणार नाही. तुमच्याकडे काहीही जरी आलं तरी तुमची पडताळणी होणार नाही, कारण एकदा पडताळणी करून झालेली आहे. तुम्ही सरकारच्या निकषांमध्ये बसत आहात तर तुमची पडताळणी होणार नाही. पुढचे 5 वर्ष तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सलग पैसे येणार आहे. आता बऱ्याच महिलांना 3,000 रुपये खात्यावरती येणार आहे आणि काही महिलांना 500 रुपये खात्यावरती येणार आहे, काही महिलांना 1,500 रुपये येणार आहे. तर आता बऱ्याच महिलांना जानेवारी फेब्रुवारीचा जर हप्ता मिळालेला नसेल तर ते दोन्ही मिळून तुम्हाला 3,000 रुपये खात्यावरती येतील. किंवा तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा जो महिना आहे तर मार्च आणि फेब्रुवारीचे दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. म्हणजे ज्या महिलांचा 2 महिन्याचे हप्ते बाकी आहे त्या महिलांना 3,000 रुपये येतील. ज्या महिलांचा एकच हप्ता बाकी आहे तर त्या महिलांना 1,500 रुपये येतील. पण जर बोनस म्हणून आपल्याला जर मार्चचा जर हप्ता आपल्याला सरकारने दिला तर बघा आपल्याला किती फायदा होणार आहे. मार्चचा जर हप्ता दिला तर आपल्याला 3,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे जर तुम्हाला जानेवारीपासून जर हप्ता मिळालेला नसेल तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचे मिळून तुम्हाला 4500 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहे. बऱ्याच महिलांना जे आहे आतापर्यंत 7 हप्ते मिळाले, काही महिलांना 8 हप्ते मिळाले, तर काही महिलांना आतापर्यंत म्हणजे डिसेंबरपासून हप्ताच मिळालेला नाही आहे. तर अशा महिलांनी अजिबात घाबरून जायचं नाही आहे. जेवढे तुमचे हप्ते बाकी राहिले असतील तर ते तुम्हाला या हप्त्यामध्ये ॲड होऊन येणार आहे.